Dear students, today we will learn some applications of Newton's laws of motion. That is, some applications of Newton's laws of motion. How many Newton's laws of motions? Newton's first law of motion, Newton's second law of motion, and also the Newton's third law of motion. Combined together with all the laws, here we learn the some applications of Newton's laws of motion. That is the first application. The first application is apparent weight and real weight of a person in an elevator or lift. Apparent weight of a man in a lift or elevator. Apparent weight of a man in a elevator or lift. पाय बेटा आता कोणतं ॲप्लिकेशन आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशनचे. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन आणि न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. या तिन्ही लॉचे एकत्र काही ॲप्लिकेशन्स आहेत आणि ते न्यूमरिकल प्रॉब्लेम्ससाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणून न्यूटन्स लॉज ऑफ मोशनचे जे ॲप्लिकेशन आपल्याला इथं लर्न करायचे आहेत तर ते ॲप्लिकेशन्स आपण इथं पाहणार आहोत. आणि पहिलं ॲप्लिकेशन काय, ॲपेरंट वेट. आता वेट म्हटल्यानंतर काय असतं, व्हॉट इज द वेट ऑफ द बॉडी. लेट अस टेल मी व्हॉट इज द वेट. सो फर्स्ट वी डिफाइन वेट ऑफ द बॉडी. सांगा, वेट ऑफ द बॉडी मीन्स gravitational force exerted by the earth on the body. Weight means gravitational force exerted by the earth on the body is called weight. Gravitational force exerted by the earth on the body is called as weight. And weight we denote symbol W is equal to m into g. What is m? Mass of the body. Mass of the body, small m, mass of the body. And what is the g? Yes, what is g? Acceleration due to gravity. Acceleration due to gravity. That is, small g is the acceleration due to gravity. आता पहा बेटा, आपल्याला कॉमन कसं आहे, आपण साधारणतः वेट आणि मास मधला फरक. मास म्हटलं की विदाउट ग्रॅव्हिटी. पण आपण प्रचलित, तुम्ही जर कोणाला विचारला तुझं वजन किती आहे, वजन किती आहे म्हणजे 50 kg. 50 kg फक्त मास झालं बेटा. 50 kg काय झालं, मास झालं. वेट म्हणलं तर जीनं मल्टिप्लाय करावं लागेल त्याला, म्हणजे 50 इंटू जी 9.8 तेवढं तुमचं वेट असतं. आणि वेट इज मेजर्ड इन न्यूटन. वेट हा फोर्स आहे. कोणता फोर्स आहे, अर्थनं बॉडीवरती एक्झर्ट केलेला फोर्स आहे. म्हणून इथं मी काय सांगितलं, डेफिनेशन ऑफ द वेट म्हणजे अपभ्रंश कसं आहे, काही शब्द, ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय दी अर्थ ऑन द बॉडी. अर्थनं बॉडीवर ते एक्झर्ट केलेला फोर्स आहे आणि तो फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू वेट. ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय दी अर्थ ऑन द बॉडी इज कॉल्ड ॲज वेट. आणि वेट बरोबर काय फॉर्म्युला, फोर्स एम, W इज इक्वल टू एम इंटू जी. एम काय, बॉडीचं मास आहे, आणि जी काय, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. या दोघांचा प्रॉडक्ट, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि मासचा प्रॉडक्ट जे असेल त्याला वेट म्हणून डिफाईन केलेलं असतं. म्हणून वेट इज ऑलवेज मेजर्ड इन न्यूटन. सो दॅट इट इज ऑलवेज मेजर्ड in Newton.
इट इज ऑलवेज मेजर्ड इन न्यूटन. न्यूटनमध्ये वेट मेजर केलं असतं. आणि आपण म्हणतो ना एखाद्या बॉडीचं मास म्हणजे के जीमध्ये असतं, ॲक्च्युअल वेट नसतं. आता एका मुलाचं वजन 50 kg असं म्हणलं तर ते चुकीचं आहे ना. 50 kg त्याचं मास आहे, त्याला जीनं मल्टिप्लाय केल्यानंतर वेट होतं बेटा. म्हणजे आता समजा एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या मुलाचं वेट आहे किती 50 kg इंटू जी 9.8 ॲप्रॉक्सिमेटली आपण जर घेतलात, हा डेसिमल इथं कॅन्सल होऊन जाईल आणि 5 मल्टिप्लाय केलात तर किती 490 न्यूटन. किती आलं ते 490 न्यूटन त्या मुलाचं वेट आहे. पण आपण काय म्हणतो 50 kg वेट, 50 kg असं म्हणतो. आणि हे वेट नाही, वेट कोणतं आहे 490 न्यूटन आहे, पण आपण जीनं गृहीत धरलेलं आहे. के जी वेटमध्ये, के जी वेट म्हणजे मास आहे आणि त्याला जीनं मल्टिप्लाय केलं तर वेट असतं. पहा बेटा, वेट आपण डिफाईन केलं. आता वेट डिफाईन केल्यानंतर परत एक आपल्याला कन्सेप्ट आहे नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शन, पहा टर्मिनॉलॉजी लक्षात घ्या. नॉर्मल रिॲक्शन याला आपण रिॲक्शनमुळे आर किंवा काही टेक्स्टबुकमध्ये एन म्हणतात. नॉर्मल रिॲक्शन आर किंवा एन लेटरनं डिनोट करतात. आता हे अर्थचं सरफेस आहे असं आणि याच्यावरती एक बॉडी ऑफ मास यम ठेवलं मी. अर्थच्या सरफेसवरती एखादी बॉडी ठेवली. दिस इज द सरफेस ऑफ द अर्थ. हे अर्थचं सरफेस आहे आणि अर्थच्या सरफेसवरती ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे जी असते. सरफेसवरती ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती जी असते. या बॉडीचं मास किती घेतलं मी यम घेतलं. तर अर्थनं एक्झर्ट केलेला फोर्स किती आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द अर्थ ऑन द बॉडी. आता हे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असेल, सी जी म्हणतो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. पुढे आपल्याला लर्न करायचं आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा काय कन्सेप्ट आहे तो. तर या बॉडीचं वेट जे असेल डब्ल्यू इज इक्वल टू एम इंटू जी व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला असतं. अर्थनं प्रत्येक वस्तू अर्थ आपल्या सेंटरकडे खेचण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द अर्थ ऑन द बॉडी दॅट डिफाईन्स द वेट. मग आता या बॉडीचं मास एम आहे आणि याचं वेट डब्ल्यू इज इक्वल टू एम इंटू जी आहे. जेव्हा त्या बॉडीला अर्थ खाली खेचते आणि अर्थच्या सरफेसनं त्याला रिॲक्ट केलेला फोर्स असतो. म्हणजे रिॲक्शन फोर्स शब्द कसं नाव दिलेलं बेटा, आर जो असेल हा काय असेल रिॲक्शन फोर्स, रिॲक्ट केलेला फोर्स आहे. तर व्हॉट इज द रिॲक्शन फोर्स सांगा बरं. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अ रिॲक्शन फोर्स. रिॲक्शन फोर्स किंवा नॉर्मल रिॲक्शन असं म्हणतो. ज्या फोर्सला ॲक्शन फोर्स असेल त्याला रिॲक्शन. आपण न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशननुसार काय लर्न केलं आहे, एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. अर्थनं याला ओढलेला फोर्स आहे, अर्थकडच्या सेंटरकडे ओढलेला फोर्स जो वेट असतो. हाऊएव्हर ॲट द सेम टाईम, म्हणजे लक्षात येतं बेटा त्याच वेळेस हाऊएव्हर ॲट द सेम टाईम द रिॲक्शन फोर्स एक्झर्टेड बाय द सरफेस ऑफ अर्थ. अर्थच्या सरफेसनं रिॲक्ट केलेला जो फोर्स असतो त्याला आपण काय म्हणतो रिॲक्शन फोर्स. व्हॉट इज द रिॲक्शन फोर्स, द फोर्स एक्झर्टेड बाय द सरफेस ऑफ अर्थ ऑन द बॉडी. द फोर्स exerted by the surface of earth on the body. The force exerted, the force exerted, the force exerted by the surface of the earth on the body is called as normal reaction. When the body is on the surface of earth, beta, when the body is on the surface of earth, on the surface of earth, एखादी बॉडी अर्थच्या सरफेसवरती ठेवलेला आहे असं केव्हा असते, when the body is on the surface of earth. When the body is on the surface of earth, net force on the body is equal to 0.
नेट फोर्स ऑन द बॉडी इज इक्वल टू 0. दॅट इज व्हेन कोणतीही बॉडी ॲट इक्विलिब्रियम पोझिशनला असेल बेटा, एव्हरी बॉडी इज ॲट ॲट इक्विलिब्रियम पोझिशन. काय म्हणत आहे, कोणतीही बॉडी अर्थच्या सरफेसवरती रेस्ट असेल, इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजे रेस्ट, तर नेट फोर्स ऑन द बॉडी इज 0. नेट फोर्स ऑन द बॉडी इज 0 when the body is on the surface of earth at rest. Therefore net force on the body is 0. Net force on the body is 0 according to Newton's first law of motion. According to Newton's first law of motion, net force on the body is equal to 0. याला काय लिहिलं, अल्जेब्रिक सम, म्हणजे त्या बॉडीवरचे जेवढे फोर्सेस असतील तेवढे फोर्सेस किती होतात, रिझल्टंट 0 होतात. चला आता ही बॉडी इथं आहे, अर्थच्या सरफेसवरती ती बॉडी आहे. याच्यावर कोणते कोणते फोर्सेस तुम्हाला दिसतात, याच्यावरती फक्त 2च फोर्सेस आहेत बेटा. ऑन दिस बॉडी ऑफ मास m there exists only 2 type of the forces. One kind of the force exerted by the earth on the surface or on the body acts vertically downward. However, at the same time, the reaction force exerted by the floor, म्हणजे अर्थचा सरफेस, पृष्ठभाग अर्थचा, तो रिॲक्ट केलेला फोर्स वर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला असतो आणि ती बॉडी इक्विलिब्रियम पोझिशनला असेल. याचा अर्थ काय झाला, दॅट इज इक्वल टू हिअर, पाय बेटा इथं, दॅट इज इक्वल टू कोणते 2 फोर्सेस आहे, दॅट इज R मायनस mg इज इक्वल टू 0. हां काय घेतलं सांगा बरं मला, R मायनस mg इज इक्वल टू 0. रिॲक्शन फोर्स व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला आहे, डायरेक्शन अपवर्ड आहे. अपवर्ड डायरेक्शनचे फोर्सेस आपण नेहमी पॉझिटिव्ह घेतो आणि डाऊनवर्ड डायरेक्शनचे फोर्सेस आपण निगेटिव्ह घेतो. म्हणजे R मायनस डब्ल्यू इज इक्वल टू 0. अलग लक्षामध्ये R मायनस डब्ल्यू आणि डब्ल्यूची किंमत m इंटू जी ठेवलेलं आहे मी, म्हणजेच काय झालं, R मायनस mg इज इक्वल टू 0, R इज इक्वल टू m इंटू जी. याचा अर्थ काय झाला सांगा, रिॲक्शन फोर्स इज इक्वल टू वेट when the body is on the surface of earth at equilibrium position or at rest. When the body is at equilibrium position or at rest, then normal reaction is equal to weight. त्या बॉडीचा जो रिॲक्शन फोर्स आहे तो कशाशी बॅलन्स होतो, वेटशी बॅलन्स होतो. नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल टू वेट, म्हणजे जेवढा नॉर्मल रिॲक्शन आहे तेवढंच वेट असतं, म्हणजे बॉडी इज ॲट रेस्ट, आणि त्याला आपण काय म्हणतो, रिअल वेट ऑफ द बॉडी. रिअल वेट ऑफ द बॉडी ऑन द सरफेस ऑफ अर्थ इज इक्वल टू वेट, अँड वेट ऑफ द बॉडी इज इक्वल टू नॉर्मल रिॲक्शन. Weight of the body is equal to normal reaction when the body is at rest or equilibrium on the surface of earth. इक्विलिब्रियमचा अर्थ काय बेटा, इक्विलिब्रियम याचा अर्थ स्थिर, त्याच्यावरचा रिझल्टंट फोर्स किती असला पाहिजे, 0 असला पाहिजे. आणि न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन तेच सांगतो, नेट फोर्स ऑन द बॉडी 0 असेल तर बॉडी इज ॲट इक्विलिब्रियम पोझिशन, म्हणजे रेस्ट आहे. अल्जेब्रिक सम याचा अर्थ काय, हा जो सिम्बॉल यूज केलेला आहे हा सिम्बॉल कशाचा आहे, मॅथमॅटिक्समध्ये याचा अर्थ, समजा मी तुम्हाला याचा अर्थ सांगतो काय ते. एका बॉडीवर ते समजा जास्त फोर्सेस असतील, आता मी तुम्हाला इथं दिलं, ही एक बॉडी घेतली बेटा, हा फोर्स F1 आहे आणि इकडून आलेला फोर्स F2 आहे, हा फोर्स तुमचा F3 आहे आणि हा फोर्स तुमचा F4 आहे, आणि बॉडी इक्विलिब्रियम पोझिशनला रेट. आता आपल्याला काय सांगतो, अल्जेब्रिक सम ऑफ, म्हणजे बेरीज करायचं, F इज इक्वल टू 0, नेट फोर्स बॉडीवरती 0 अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. बट इन प्रॅक्टिस इथं काय येतं बेटा, F1 फोर्स या डायरेक्शनला आहे, फॉरवर्ड डायरेक्शनचा फोर्स किंवा राईट साईडचा फोर्स पॉझिटिव्ह, लेफ्ट साईडचा फोर्स निगेटिव्ह, प्लस अपवर्ड फोर्स जो असेल पॉझिटिव्ह आणि डाऊनवर्ड फोर्स जो असेल तो निगेटिव्ह, आणि या सर्व फोर्सेसची बेरीज 0. याचा अर्थ अल्जेब्रिक सम. अल्जेब्रिक समचा अर्थ काय येतो, जॉमेट्रीमध्ये आपण पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असेल तर त्याला अल्जेब्रिक सम म्हणतो. आता F1 प्लस F3 इज इक्वल टू F2 प्लस F4 येतो. याचा अर्थ असा होतो, F1
प्लस F3 इज इक्वल टू F2 प्लस F4. आलं ना लक्षात? म्हणजे हे दोन फोर्सेस पॉझिटिव्ह एका साईडला आणि हे दोन निगेटिव्ह असलेले या साईडला नेला, तर याचा अर्थ F1 प्लस F3 इज इक्वल टू 0. याला म्हणतात कन्झर्वेशन ऑफ लिनियर फोर्सेस. कन्झर्वेशन म्हणजे कॉन्स्टंट. सम ऑफ द फोर्सेस ऑन ए बॉडी, सम ऑफ द फोर्सेस ऑन ए बॉडी इज इक्वल टू 0. याचा अर्थ त्या बॉडीवरती एकापेक्षा अधिक फोर्सेस असतील तर रिझल्टंट फोर्स 0 असतो. कंडिशन काय? द बॉडी शुड बी ॲट इक्विलिब्रियम. द बॉडी शुड बी ॲट इक्विलिब्रियम ऑर द बॉडी शुड बी ॲट रेस्ट. ती बॉडी रेस्टला असली पाहिजे किंवा इक्विलिब्रियमला असेल तर त्या बॉडीवरचा नेट फोर्स जो असतो तो किती असतो बेटा? 0 असतो. तर हे झालं तुम्हाला. इथं मी काय सांगितलं, हे बेसिक कन्सेप्ट तुम्हाला घेतलं. आणि आपल्याला काय लर्न करायचं आहे? आपले ॲपेरंट वेट ऑफ ए मॅन इन ए एलिव्हेटर ऑर लिफ्टमध्ये. आता लिफ्ट किंवा एलिव्हेटर तुम्हाला माहिती असेल आता कॉमन झालेलं आहे. प्रत्येक बऱ्याचशा ठिकाणी बिल्डिंगला लिफ्ट आहे. पूर्वी मात्र हे शिकवत असताना आम्हाला खूप अडचणी येत होत्या, कारण त्यावेळेस लिफ्टच नव्हती. आता एलिव्हेटरमध्ये म्हणजे लिफ्टमध्ये तुम्ही जेव्हा बसला त्यावेळेस तुम्हाला काय फील होतं? लिफ्ट वर जात असेल, लिफ्ट खाली येत असेल किंवा फ्री फॉल लिफ्ट असेल तर अशा वेळेस आपल्याला काय जाणवतं? आता पहा बेटा, इथं मी काय करतो, एक लिफ्ट घेतो असं. ए लिफ्ट कार म्हणजे लिफ्टचा हा जो बॉक्स असेल, लिफ्ट आपण ज्याला म्हणू, याच्यामध्ये ही व्यक्ती थांबलेली आहे. असं अ पर्सन ऑफ मास M इज सिटिंग ऑर स्टँडिंग इन ए लिफ्ट अँड लिफ्ट इज रेस्ट ऑन द सरफेस ऑफ अर्थ. आता ही लिफ्ट कशी आहे? अर्थच्या सरफेसवरती रेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये काय थांबलेलं आहे? एक व्यक्ती थांबलेला आहे. त्या व्यक्तीचं मास M आहे. आता याच्यावरचे फोर्सेस कोणते असतील सांगा मला. तर या व्यक्तीचं सेंटर ऑफ मास इथं असेल तर या व्यक्तीला अर्थच्या सरफेसनं अर्थनं एक्झर्ट केलेला फोर्स जो असतो तो M×G, ज्याला आपण W म्हणतो. W म्हणजे वेट त्या पर्सनचं, आणि तो वेट केव्हा आपल्याला असतं तर लिफ्ट म्हणजे अर्थनं एक्झर्ट केलेला फोर्स म्हणजेच वेट ऑफ दॅट पर्सन ॲक्ट्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ or directed vertically downward. However, at the same time, the surface of the lift, आता या लिफ्टचा जो सरफेस आहे हा व्यक्ती इथं थांबलेला आहे आणि या व्यक्तीला फ्लोअरनं रिॲक्ट केलेला फोर्स रिॲक्शन फोर्स म्हणतो. आता आपण चालतो, आपण अर्थवरती उभा टाकलेला आहे आणि आपल्याला अर्थ एक्झर्ट केलेला फोर्स आहे तो वेट आहे. काय बेटा, एक सिंपल एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला अधिक क्लिअर होईल. ठीक आहे, तुम्ही या पृष्ठभागावर थांबलेला आहात. अर्थनं तुम्हाला डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स म्हणजे वेट आहे. आपलं वेट म्हणजे पर्सनचं वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड, आणि त्या सरफेसनं रिॲक्ट केलेला फोर्स जो असतो तो त्याला नॉर्मल रिॲक्शन व्हर्टिकली अपवर्ड. नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर. सरफेसला परपेंडिक्युलर असेल तर त्याला आपण काय म्हणतो? नॉर्मल म्हणतो. आणि तो नॉर्मल म्हणजे व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन आणि वेट डाऊनवर्ड डायरेक्शन एक्झॅक्टली इन अपोजिट डायरेक्शन आणि इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन डायरेक्शन्स. इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन आहे. हे दोन फोर्सेस आहेत, इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन डायरेक्शन, पण त्याच बॉडीवरती आहेत. म्हणून रिझल्टंट फोर्स आपण 0 घेतलेला आहे. बॉडी इक्विलिब्रियमला आहे आणि बॉडी ती रेस्ट आहे. आलं लक्षात मी काय सांगितलं ते? वेट ॲक्ट्स व्हर्टिकली डाऊनवर्ड, रिॲक्शन फोर्स व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन, अँड सो दॅट वी हॅव द वेट ऑन द सरफेस ऑफ अर्थ. आता लिफ्टवरती आपण बसलेला इथं, तर या लिफ्टनं रिॲक्ट केलेला फोर्स, आता रिॲक्शन फोर्स तुम्हाला मी एक्सप्लेन करत होतो. एक एक्झाम्पल घ्या. चिखल आहे, दलदल आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपण चालत गेलात, आपले पाय आत रुजतात, चिखलामध्ये पाय खाली जातात. कशामुळे झाले? तर अर्थनं एक्झर्ट केलेला फोर्स जास्त झाला आणि त्या सरफेसनं रिॲक्ट केलेला फोर्स कमी झाला आणि म्हणून आपले पाय काय होतात? चिखलात रुजतात. कुठपर्यंत? इक्विलिब्रियम पोझिशन येईपर्यंत. आणि अशा एक पोझिशनला येतं की अपवर्ड रिॲक्शन फोर्स जेवढा असतो तेवढाच वेट जेव्हा बॅलन्स होतं त्यावेळेस आपण स्टेबल चिखलामध्ये सुद्धा थोडेसे पाय आत रुजलेले आपण थांबतो बेटा. त्यानंतर तुम्ही वॉटरचं एक्झाम्पल घ्या.
वॉटरचं एक्झाम्पल जर घेतलात तुम्ही, पाण्यामध्ये आपण आत बुडतो कशामुळे? अर्थनं रिॲक्ट केलेला फोर्स जास्त आहे आणि वॉटरनं रिॲक्ट केलेला फोर्स कमी आहे. अर्थनं एक्झर्ट केलेला फोर्स म्हणजे बॉडीचं वेट ग्रेटर दॅन वॉटरनं रिॲक्ट केलेला फोर्स जो आहे अपवर्ड डायरेक्शनला तो कमी पडतो, म्हणून आपण पाण्यामध्ये बुडतो. अलग लक्षात. आणि तो फोर्स बॅलेन्स करण्यासाठी आपण पाणी खाली साडतो, म्हणजे पाण्याला खाली पोहतो, म्हणजे असं उभा टाकून पाणी जर खाली केलं, असं खाली पुश केलं तर आपण बॅलेन्स करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे दोन्ही फोर्सेस, अपवर्ड डायरेक्शनचा रिॲक्शन फोर्स आणि डाऊनवर्ड डायरेक्शनचा वेट, हे दोन्हीही बॅलेन्स करतो. आणि इक्विलिब्रियम पोझिशन असेल तरच आपण असं स्टेबल. समजा वेट ग्रेटर दॅन नॉर्मल रिॲक्शन असेल तर आपण खाली जाऊ शकतो. आणि जर समजा आपलं रिॲक्शन फोर्स जास्त झाला आणि वेट अर्थचं कमी पडलं तर आपण वर जाऊ शकतो. आता एखादं स्प्रिंगचं पायामध्ये बूट टाकलं आणि आपण जंप मारलं तर वर येतो. कशामुळे? तर रिॲक्ट केलेला फोर्स जास्त झाला आणि वेट कमी पडलं म्हणून वर जातात. पॅराशूटचं एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे का बेटा? पॅराशूट काय असतं? प्लेनमधून एमर्जन्सी काळामध्ये वरून हवेतून प्लेनमधून खाली जंप मारलं तर एक पॅराशूट असते ती ओपन होते. आणि पॅराशूट जेव्हा त्याच्या कळ्या अशा ओपन झाल्या त्यावेळेस वेट जे अर्थनं आपल्याला एक्झर्ट केलेलं त्याच्यापेक्षा रिॲक्शन फोर्स जास्त असतो, म्हणून आपण हवेमध्ये उडत वर वर जाऊ शकतो. आणि मग खाली यायचं असेल तर एक एक कळी त्याची करी दोऱ्या असं ओढत गेलात, कमी कमी करत 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 सरफेसवरती येऊन टेकलं जातं. म्हणजे माझा उद्देश काय, तुम्हाला रिॲक्शन फोर्सचा कन्सेप्ट आणि वेटचा कन्सेप्ट इथं क्लिअर झाला पाहिजे. आता त्यानंतर बेटा, आता लिफ्ट आहे, ही काय सांगितलं मी तुम्हाला? लिफ्ट आहे किंवा इलिव्हेटर. आणि या इलिव्हेटरमध्ये एक व्यक्ती थांबलेला आहे. अ पर्सन, अ मॅन ऑफ मास एम. अ पर्सन ऑर अ मॅन ऑफ मास एम इज सिटिंग इन ए लिफ्ट ऑर एलिव्हेटर. देन elevator is at rest. हे लिफ्ट इज ॲट रेस्ट. लिफ्ट वर जात नाही, खाली येत नाही, अर्थच्या सरफेसवरती रेस्ट आहे. अर्थनं एक्झर्ट केलेला फोर्स त्या व्यक्तीवरती किती आहे? वेट आहे. वेट म्हणजे एम इंटू जी. हाऊएवर ॲट द सेम टाईम द रिॲक्शन फोर्स एक्झर्टेड बाय द सरफेस ऑफ लिफ्ट is vertically upward direction, and therefore R is equal to W is equal to M into G, and that is equal to a real weight of a man. A real weight of a man. त्या व्यक्तीचं खरं वजन काय असेल? रियल वेट M into G. When elevator is at रेस्ट, म्हणजे इथं कंडिशन टाकतो तुम्हाला, यामध्ये ए लिहितो. वेन लिफ्ट इज ॲट रेस्ट ऑन दी सरफेस ऑफ अर्थ. वेन लिफ्ट इज ऑन दी सरफेस ऑफ अर्थ, देन वेट इज इक्वल टू रिॲक्शन फोर्स mg, and the man have the real weight. Now, second case beta. B. When lift is moving vertically upward. When lift is moving vertically upward direction with an acceleration A. आता लिफ्ट काय झालेलं आहे? वर मूव्ह होत आहे. म्हणजे याची फिगर कशी असेल? या ठिकाणी फिगर ही अशी लिफ्ट काढा. या ठिकाणी ही व्यक्ती अशी थांबलेली असेल आणि लिफ्टला अपवर्ड डायरेक्शनची मोशन विथ ॲन ॲक्सलरेशन ए, किंवा एलिव्हेटर जे असेल मूव्हिंग वर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. आता या ठिकाणी या व्यक्तीचं वेट जे असेल W इज इक्वल टू mg वर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन, अँड रिॲक्शन फोर्स हा वर्टिकली अपवर्ड डायरेक्शन, आणि लिफ्ट मूव्ह होत आहे वर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला विथ फोर्स M इंटू ए.
व्हॉट इज द नेट फोर्स ऑन द लिफ्ट? सांगा बरं बेटा, व्हॉट इज द नेट फोर्स? आता नेट फोर्स जो असेल तो काय आला? आर प्लस एफ इज इक्वल टू एम इंटू जी, वेट एम इंटू जी. अँड आता या ठिकाणी जे असेल रिॲक्शन फोर्स मायनस वेट, रिॲक्शन फोर्स मायनस वेट इज इक्वल टू एफ. एफ म्हणजे नेट फोर्स इज इक्वल टू आर मायनस एम जी, दॅट इज इक्वल टू आर मायनस एम जी. आर रिॲक्शन फोर्स आर इज इक्वल टू एफ मायनस प्लस एम जी. हे लक्षात आलं का? आर इकडलं इकडे प्लस झालं, तर एफ इज इक्वल टू एम इंटू ए प्लस एम इंटू जी, अँड देअर फोर एम कॉमन काढलं ए प्लस जी, दॅट इज आर. आता या ठिकाणी बेटा नेट ॲक्सलरेशन काय झालं? वाढलं. आता एक्झाम्पल देतो. त्या व्यक्तीचं वजन किती होतं? 50 kg. जी ॲक्ट केल्यानंतर मी आत्ता सांगितलं होतं किती 490 झालं. आता ह्याचं ॲक्सलरेशन समजा जीची किंमत आपण 10 घेतलं, जीची किंमत 10 घेतलं आणि ॲक्सलरेशन 2 असेल. 10 + 2 म्हणजे किती झालं? 12. 12 × 50 किती झालं? 12 × 5 = 60. 600 न्यूटन झालं. अगोदर 490 न्यूटन होतं, ते रिअल वेट झालं. आता हे जे वेट इथं येणार आहे ते कोणतं येणार आहे? ॲपेरंट वेट. दॅट इज इक्वल टू हिअर ॲपेरंट वेट. आणि ॲपेरंट वेट काय झालं? हे कमी झालं का वाढलं? ॲपेरंट वेट इन्क्रीजेस. लक्षात आलं का तुमच्या? हे त्या व्यक्तीचं मासमध्ये काही बदल होत नाही. मास हा कॉन्स्टंट असतं. कधी मास वाढतं का कमी होतं का? कधीच नाही. मास नेहमी कॉन्स्टंट असतं व्यक्तीचं. लिफ्टमध्ये बसलेली व्यक्ती वर जात असेल तर त्याचं वजन वाढल्याचा भास होतो. ॲपेरंट म्हणत आहे मी तुम्हाला, इथं रिअल म्हणत नाही. आणि रिअल काही चेंज होत नाही. जे काही बदल होत गेलेला आहे ते ॲपेरंटमध्ये होतो, रिअलमध्ये होत नाही. म्हणजे का भासित आपल्याला वाटतं लिफ्टमध्ये बसलात आणि वर चाललात तर आपल्याला वजन वाढल्याचा भास होतो. कशामुळे होतो? तर नेट ॲक्सलरेशन वाढतं. लिफ्ट केव्हा वर जाते बेटा? सांगा बरं मला. वेटपेक्षा नॉर्मल रिॲक्शन ग्रेटर असलं पाहिजे ना. म्हणजेच वेन लिफ्ट इज मुव्हिंग अपवर्ड डायरेक्शन, वेन लिफ्ट इज मुव्हिंग अपवर्ड डायरेक्शन, दॅट इज नॉर्मल रिॲक्शन मायनस वेट म्हणजे एम जी इज इक्वल टू रिझल्टंट फोर्स एफ, म्हणजेच आर इक्वल टू एम जी प्लस एफ, अँड एम जी इंटू एफ मीन्स एम इंटू ए, अँड दॅट इज एम इंटू जी प्लस ए. इथं मुलांना गैरसमज काय होतो की जी डाऊनवर्ड डायरेक्शनला ॲक्ट होत आहे, ॲक्सलरेशन हे अपवर्ड आहे म्हणून जी मायनस ए नाही, ए मायनस जी नाही. लिफ्ट अपवर्ड डायरेक्शनला असेल तर नेट ॲक्सलरेशन वाढत जातं, आणि नेट ॲक्सलरेशन वाढत असेल तर वेट वाढतं. कशामुळे? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द वेट? वेट इज द प्रॉडक्ट ऑफ mass and acceleration due to gravity. Weight is the product of mass and acceleration due to gravity. And so that when the lift is moving vertically upward direction, then its apparent rate weight increases. Real weight mg आहे. रिअल वेट काय? mg. आणि apparent weight त्याचं जे असेल ते अपवर्ड डायरेक्शनला असेल तर इन्क्रीज होईल. काय होईल? इन्क्रीज होईल. आता त्यानंतर बेटा सी केसमध्ये वेन द लिफ्ट इज मूव्हिंग इन ए व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. पहा, अपवर्ड डायरेक्शनची केस घेतल्यानंतर आता पुढे काय असेल? डाऊनवर्ड डायरेक्शनची केस आपण लर्न करूया. वेन लिफ्ट इज मूव्हिंग, थर्ड केस सी मध्ये, वेन लिफ्ट इज मूव्हिंग इन ए vertically downward direction, downward direction,
with an acceleration A. लिफ्ट वर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होत आहे विथ अन एक्सेलरेशन A. म्हणजे काय असेल फिगर पहा, ही तुमचं एलिव्हेटर किंवा लिफ्ट, त्यामध्ये हा व्यक्ती उभा टाकलेला असेल आणि लिफ्ट डाऊनवर्ड डायरेक्शनला येत असेल. ॲक्सेलरेशन, आता पाय बेटा, या व्यक्तीचं वजन कुठं असतं? W = mg directed towards the center of the earth, and a reaction force always perpendicular to the surface vertically upward direction. आणि हा जो फोर्स आहे तो F = m × A in a vertically downward direction. When does the lift moving in a vertically downward direction? लिफ्ट हे वर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला केव्हा मूव्ह होईल? सांगा बरं मला. वेन डज द लिफ्ट इज मुव्हिंग इन ए वर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. ही लिफ्ट जी असेल ती वर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला केव्हा मूव्ह होईल? केव्हा मूव्ह होईल? mg - r = म्हणजे वेट ग्रेटर दॅन नॉर्मल रिॲक्शन. mg ग्रेटर दॅन नॉर्मल रिॲक्शन, लिफ्ट डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि इथं r ग्रेटर दॅन mg. अपवर्ड डायरेक्शनला म्हणजे रिॲक्शन फोर्स ग्रेटर दॅन वेट असेल तर लिफ्ट अपवर्ड डायरेक्शनला जाते, आणि वेट ग्रेटर दॅन रिॲक्शन असेल तर लिफ्ट ही डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होते. पहा बेटा इथं मग काय आलं? mg - r = f. mg वर्टिकली डाऊनवर्ड ग्रेटर आहे आणि रिॲक्शन फोर्स r अपवर्ड आहे, तो लेस आहे. म्हणजे काय झालं? mg - R = f, and that is equal to mg - r = m × A, आणि mg - m × A = r, and therefore r = m, you take common g - A. Let us tell me, when the lift is moving in a vertically downward direction, नेट ॲक्सेलरेशन इथं काय झालं बेटा? सबट्रॅक्ट केलं झालं ना, मायनस आहे. म्हणजे जी मधून ए सबट्रॅक्ट केलं तर ॲपेरंट वेट जे असेल ते काय होतं? डिक्रीज होतं. म्हणून लिफ्टमध्ये गेला आणि लिफ्ट वर जात असेल त्यावेळेस आपल्याला काय फील होतं? आपलं वजन वाढल्याचा भास होतो. परंतु वरून ती लिफ्ट खाली येत असेल तर त्यावेळेस आपल्याला काय फील झालं पाहिजे? व्हॉट वी फील. तर त्यावेळेस आपल्याला काय? आपलं वजन कमी झाल्याचा भास होतो. म्हणून इथं काय म्हणायचं? ॲपेरंट वेट डिक्रीजेस. व्हेन द ॲपेरंट वेट डिक्रीजेस, लिफ्ट इज मुव्हिंग इन ए वर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. लिफ्ट वर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला मोहत असेल तर त्या लिफ्टमध्ये बसलेल्या व्यक्तीला स्वतःचं वजन, त्याचं मास तर तेवढंच असतं बेटा. फक्त हा खेळ कशाचा आहे? ग्रॅव्हिटी, नेट ॲक्सेलरेशनचा आहे. नेट ॲक्सेलरेशन वाढलं तर वजन वाढतो, कारण वेट म्हणजे m × g. जी काय असेल? सरफेसवरती जी मॅक्झिमम आहे, म्हणून अच्या सरफेसवरती आपण बसलं, उभा टाकलं तर आपलं वजन मॅक्झिमम असतं, म्हणजे रिअल वेट असतं. मॅक्झिमम म्हणजे रिअल वेट असतं. आणि लिफ्ट वर केलं तर आपलं वजन वाढत जातं. जसं वर जाल तसं आपलं वजन वाढत जाईल, आणि खाली यायला सुरुवात केलं तर आपलं वेट काय होतं? कमी होतं. हे ॲपेरंट वेट आहे, रिअल वेट नाही. चला, जर समजा आपण काय केलं, मी लिफ्ट युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं अपवर्ड जात असेल किंवा डाऊनवर्ड जात असेल, म्हणजे आता ही कोणती? आपण तिसरी केस झाली. आता चौथी केस, वेन लिफ्ट इज uniformly moving upward or downward direction. युनिफॉर्मली याचा अर्थ कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं लिफ्ट वर जात असेल किंवा खाली येत असेल तर, when the lift is uniformly moving either vertically upward or downward,
दॅट इज, तर व्हॉट इज द वेट ऑफ अ मॅन, रिॲक्शन फोर्स काय असेल बेटा? युनिफॉर्म स्पीड असेल तर नेट फोर्स 0 असतो. आलं का लक्षात? कारण ॲक्सलरेशन बॉडीवरती ॲक्टच होणार नाही ना. ॲक्सलरेशन तेव्हा केव्हा येतं बॉडीवरती? व्हेलॉसिटीचा चेंज असेल तर. आणि जिथं व्हेलॉसिटीचा चेंज नसेल, 0 चेंज असेल व्हेलॉसिटीचा, तर आपल्याला इथं काय होतं? वेन देर इज नो चेंज ऑफ व्हेलॉसिटी सो दॅट द नेट ॲक्सलरेशन 0 असेल, तर अशा वेळेस काय असतं बेटा? आर इज इक्वल टू एम इंटू जी. कारण नेट ॲक्सलरेशन 0 आहे. मग ती युनिफॉर्मली मुव्हिंग अपवर्ड असेल किंवा डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल. वेन लिफ्ट इज मुव्हिंग युनिफॉर्मली आयदर vertically upward direction or downward direction, the reaction force is equal to weight and apparent weight is equal to real weight. That is apparent weight is equal to real weight. Apparent weight is equal to real weight. या ठिकाणी जे असेल ते कोणतं? ॲपेरंट वेट इज इक्वल टू रिअल वेट वेन लिफ्ट इज युनिफॉर्मली मूव्हिंग आयदर व्हर्टिकली अपवर्ड ऑर डाऊनवर्ड अँड सो दॅट हॅव रिअल वेट इज इक्वल टू ॲपेरंट वेट. आता त्यानंतर बेटा लास्ट ई पॉइंट, वेन लिफ्ट इज फ्रीली फॉलिंग, वेन लिफ्ट इज freely falling कंडिशन काय असते नेहमी लक्षात ठेवा? फॉर फ्रीली फॉलिंग बॉडी A इज इक्वल टू जी. फॉर फ्रीली फॉलिंग A इज इक्वल टू जी असते. आता कुठे असते बेटा फ्री फॉलिंग कंडिशन? सांगा बरं मला. वेअर द फ्री फॉलिंग कंडिशन इज देअर? लिफ्टमध्ये तुम्ही बसलात आणि लिफ्टचा दोर कट केलात, लिफ्टचा दोर कापून टाकलात, तर लिफ्ट काय होणार? फ्री फॉलिंग. आता ही पेन आहे, इथून मी असं सोडलं, खाली कशाने पडणार ते? ए इज इक्वल टू जी. ॲक्सलरेशन ऑफ दिस पेन इज इक्वल टू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असते. मग अशा वेळेस त्या व्यक्तीचं वेट किती असेल? व्हॉट इज द वेट? फॉर फ्रीली फॉलिंग बॉडी ए इज इक्वल टू जी असेल तर एफ इज इक्वल टू एम इंटू जी मायनस ए. आता इथं जर तुम्ही जी एच्या ठिकाणी ठेवलात तर एम इंटू 0 इज इक्वल टू 0. तर त्यावेळेसचं वेट किती असेल त्याचं? 0 वेट. 0 वेट, 0 मास नाही. मास 0 म्हणजे अस्तित्वच नाही. एक्झिस्टन्स ऑफ बॉडी इज ड्यू टू द मासिव्ह प्रॉपर्टी. तर प्रॉडक्ट 0 आहे म्हणजे या ठिकाणी वेटलेस कंडिशन म्हणतात. वेटलेस म्हणजे त्याला कुठलंच वजन नसल्यासारखं भास होतो. ॲक्च्युअल असं होत नाही, भास होतो. काय भास होतो त्याला? मला हलकं हलकं माझं वजनच नसल्यासारखं भास होतो. पण फॅक्ट वेगळी असते. म्हणजेच काय? व्यक्तीचं मास 0 नाही. वेटलेस म्हणजेच त्या व्यक्तीला वजन नाही. त्या व्यक्तीला वजन नाही असं केव्हा वाटतं? फॉर फ्री फॉलिंग लिफ्ट. लिफ्टचा दोर कापून टाकलात आणि लिफ्ट फ्रीली फॉल होत असेल तर त्यामध्ये बसलेल्या व्यक्तीला स्वतःचं वजन काय असतं? वेटलेस वाटतं. वजन नसल्याचा भास होतो. त्याला कुठलंच वजन जाणवत नाही. त्या व्यक्तीला कुठलंच वजन जाणवत नाही. त्याला आपण वेटलेस कंडिशन असं म्हणतो. म्हणजे कोणती? फ्री फॉलिंग कंडिशन बेटा. वेन द बॉडी इज फ्रीली फॉलिंग डाऊन देन ही फील्स दॅट ही हॅज नो वेट. ही फील्स दॅट ही हॅज नो वेट. त्याला जाणवतं की आपल्याला कुठल्याही प्रकारचं वजन नाही. ही फ्री फॉल कंडिशन झाली. आता बेटा लास्ट, आता पुढची जी केस असेल, लिफ्ट इज मूव्हिंग ग्रेटर दॅन ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इन ए व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. आता लिफ्ट काय? लिफ्ट जे असेल एफ मध्ये, वेन लिफ्ट is moving vertically downward direction with an acceleration
ग्रेटर दॅन जी, ग्रेटर दॅन जी, म्हणजे ए ग्रेटर दॅन जी असेल आणि लिफ्ट खाली येत असेल तर काय होतं बेटा, सांगा बरं मला. मी तुम्हाला आत्ता सांगितलं एफ इज इक्वल टू एम इंटू जी मायनस ए. आता एच्या पेक्षा जीची किंमत जास्त आहे. काय म्हणलं मी, हे ए जे आहे ग्रेटर दॅन जी, म्हणजे इथं काय येईल, आता ए ला घेतलात तुम्ही 20, जी किती आहे 10, 20 मायनस 10 म्हणजे निगेटिव्ह आलं का. दॅट इज इक्वल टू हिअर मायनस निगेटिव्ह ॲक्सलेशन. नेट ॲक्सलेशन इज निगेटिव्ह, नेट ॲक्सलेशन इज निगेटिव्ह. काय होईल या कंडिशनमध्ये, इमॅजिन करा बरं, थोडंसं विचार करा, तुम्हाला काय जाणवतं किंवा काय सुचतं की लिफ्ट जे डाऊनवर्ड डायरेक्शनला येत आहे, जी पेक्षा जास्तीचं ॲक्सलरेशन असेल डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये, तर काय, तर आपण असं लिफ्टमध्ये थांबलेलं असेल असं नाही, हे आपलं डोकं लिफ्टच्या छताला टाकलेलं असेल आणि पाय असं लटकलेले असतील, पाये लिफ्टमध्ये असे लटकलेले असतील आणि डोकं छताला चिटकलेलं असेल. वाटतं का नाही अद्भुत अशी एक गोष्टी. म्हणून लिफ्टमधलं ॲक्सलेशन कधीही ग्रेटर दॅन ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ठेवत नाहीत, इक्वल टू सुद्धा ठेवत नाहीत. वेटलेसनेस म्हणजे अनइझी फिलिंग होतं, फार तर फार कमी डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल असं ॲक्सलेशन ठेवतात. म्हणून या न्यूमरिकलमध्ये हे सर्व केसेस तुम्ही लक्षात ठेवा. एखादा ऑब्जेक्टिव्ह या कन्सेप्टवरती विचारलं जाऊ शकतं किंवा न्यूमरिकल्स आपल्याला आहेत आणि मग हे पहिलं ॲप्लिकेशन न्यूटन्स लॉज ऑफ मोशनचं आपण कंप्लीट केलं. बरेचशा ॲप्लिकेशन्स पुढे आपल्याला आहेत, लर्न करायचं आहे. टिपिकल ॲप्लिकेशन्स याच्यावरती आहेत आणि नेक्स्ट ॲप्लिकेशन आपण नेक्स्ट क्लासमध्ये लर्न करूया.